तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला जायचं होतं हिंदू विश्वविद्यालयामध्ये, कारण की तिथून नोट्स आणायचं होतं आपल्याला, म्हणजेच लिव्हिंग. तर आता तिथं गेल्यानंतर आपण काय काय केलं हे आपण बघणार आहे. हे बघा. तर मग तिथून सुरुवात केली मी पहिले पेट्रोल भरण्यापासून, कारण की गाडीत थोडं कमी पेट्रोल होतं, कारण की गाडी लागली होती आपली रिझर्व, म्हणून मी टाकला होता पेट्रोल 200 रुपयाचा पेट्रोल टाकला होता. 200 रुपये पेट्रोल टाकला होता. मग निघालो होतो मी भुर्र सिद्धा हिंदू विश्वविद्यालय. मग हिंदी विश्वविद्यालयाच्या गेटवर थांबलो होतो. सिक्युरिटी ते काय म्हणते नाव वगैरे लिहून घेते, कारण की कोणी पण गेलं नाही पाहिजे, कोणी पण आला नाही पाहिजे, म्हणून लक्षात ठेवते ते. कोणी काय चोरी वगैरे झाली तर मग ते पाहता आलं पाहिजे, म्हणून हे पाहिजे होतं. आणि ह्या माणसाला माहीत होतं का आपण व्हिडिओ बनवत आहे, त्या पण म्हणे मला पण घ्या म्हणे व्हिडिओमध्ये, कारण मी पण फेमस झालो पाहिजे म्हणे. मी म्हणलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो हिंदू विश्वविद्यालयाच्या वरतं. हे बघा, वरतून बघू शकता तुम्ही किती दिसते, छोट्या छोट्या बिल्डिंग आहे पूर्ण खालतून. आणि त्याचं ते आहे ते माहीत नाही आपल्याला, काय भवन कोणचं तरी आहे मध्ये, तुम्ही पण जाऊन पाहू शकता. कारण सहसा कुणालाही परवानगी नसते जाण्याची. याचे स्टुडंट वगैरे येऊ शकते, बाहेरचं पण येऊ शकते म्हणा ॲडमिशन वगैरेला काही. हे बघा पूर्ण खालचं वातावरण बघा किती सुंदर आहे. इथचं खूप जबरदस्त आहे हिंदू विश्वविद्यालय. तुम्ही पण एकदा इतर नक्कीच बघावा जाऊन. हे बघा, आता आम्ही गेलो होतो नोटीस आणायला, ते काय म्हणते लिव्हिंग. हे बघा, हे कोणचं हे आहे, अटल बिहारी वाजपेयी भवन. तिथून आम्ही समोर गेलो होतो. तर रस्ते काही खतम होत नव्हते, कारण की बहुत मोठा आहे हिंदू विश्वविद्यालयाचं हे. मग तिथून बघा रस्त्यानं किती सुंदर सुंदर काही काय बनवलेलं आहे. बघा बसासाठी मस्त चाय पिऊ शकता, काय करू शकता, बसू शकता, तुम्ही बोलू शकता कोणासोबत. हे बघा गांधीजीचं गार्डन. इथं 3 बंदरं आहे, गुंग बैरा आंधळं आंधळं बी आहे. आणि हे बघा खूप चांगलं आहे. तिथं गांधीजी उभा आहे तिथं बघा, एक नंबर दिसते गांधीजी. गार्डन तर एक नंबरच आहे, तुम्ही मस्त इथं रात्री चिल करू शकता. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो समोर. हे गार्डन तर तुम्ही न पाहिलं आहे, आम्ही नाही पाहिलं आहे, तुम्ही ना माहीत नाही, तुम्ही जाऊन पाहू शकता. खालच्या बिल्डिंगा पाहिल्या आता. हे बघा पूर्ण खाली 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 जावं लागते, पूर्ण एकदम घुमून घुमून आहे. कामाचं काहीच नाही, पण घुमून घुमून जावं लागते. हे बघा आता इथून खाली जाणार आहे. खाली जाऊन मग पाहा लागन केव्हा देते, कारण की इथं हे युनिव्हर्सिटी आहे, बहुत खतरनाक घुमवतो रे बाबा. मागच्या एक वेळेस आलो होतो, त्यांनी बहुत खतरनाक घुमवलं होतं. आता हे बघा इथं आम्ही थांबणार आहे. इथूनच ते डायरेक्ट घ्यायचे आहे लिव्हिंग घेतली तर मग अंशूची ॲडमिशन करायची आपल्याला कुठं बीडले, कारण की ते CET बीड पास झालेली आहे. ठीक आहे. आता चला जाऊ आपण त्या खिडकीतून ते नाट्यात येते खपकनच त्याचं हे. एवढे जे अंशू गेले तिकडं. हे बघा तिची लिव्हिंग. हे पोट्टी झाली खुश, एकाच मिनटात खुश झाली, कारण की त्यानं दिली ती लवकर 5 मिनटातच लगेच दिली होती त्याने, कारण की घरी आली नव्हती. खूप प्रयत्न केला होता, त्यांचे पैसे भरले होते, पण ते पैसे डुबले पाण्यामध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही विद्यापीठमध्ये जाऊन निरीक्षण केलं, ते विचारलं काही तर आपल्याला ॲडमिशन पाहिजे सर, कसं करायचं काय करायचं. पण ते काय म्हणे इथं ते हे नाही भेटत, ते नाही भेटत म्हणे, म्हणजे आपल्या ते स्कॉलरशिप वगैरे नाही भेटत, मग त्याच्याशिवाय आपण काही काम करू नाही शकत. म्हणून त्याच्यामध्ये जाऊ दे म्हणलं, काही कामाची नाही म्हणलं. चाल म्हणलं समोर. म्हणून समोर गेलो. हे बघा सर सांगे तिथं तुम्ही एक काम करा, मला दुसऱ्या सराला विचार. मग सर सांगत होते याच्यात त्याच्यात पाहत होते, पण सरचं काही लक्ष नव्हतं. सर फक्त खालीवरे पाय खालीवरे पाय खालीवरे पाय म्हणून चुपकेसे मी व्हिडिओ शूट केला होता. दाखवा लागते कोण लक्ष देते कोण लक्ष देत नाही. त्याच्यानंतर मी संध्याकाळी काय केलं, संध्याकाळी गेलो कपडे घ्यायला, कारण की आपल्याकडे कपडे झाले होते खतम. माझ्याकडे कपडे नव्हते यूज करायला. तर म्हणलं घ्यावं म्हणलं, 2 शर्टा घेतो म्हणलं, पण इथं कपडेच बहुत महाग होते बा. कारण की हे दुकान पहिले तुम्ही न पाहिलं असं राजदीपच्या गल्ली होती, मग आता 2 गल्ल्या सोडून इकडं आले आहे. त्या दुकानात कपडे खूप सुंदर भेटते, तुम्ही पण जाऊन पाहू शकता. फक्त एकच गोष्ट आहे, महाग खूप देते हे. 200ची शर्ट 400ला देते, तेच परवडत नाही. यांचं खूप भावभाजी बी नाही म्हणते, फिक्स रेट आहे म्हणते, काही नाही म्हणते, तुम्ही काही घ्या म्हणते. 200 रुपयाचा पॅन्ट 400 रुपयाला सांगते, तुम्ही बाहेरच असाल म्हणते, तुम्हाला काही सांगत म्हणते. तर मला हा रेड कलर खूप आवडला होता. मी चेक वगैरे केला, तर मी कसा दिसणार आहे तुम्ही बघू शकता. कसा दिसतो तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगता, रेड कलर आपल्यावर शूट होते का नाही. हे बघा मी जेवाली शर्ट ते बाहेर काढले होते बघा, मिंगामध्ये मी किती मटकत होतो अंदर, पण कुणालाच नाही माहीत मी काय करत होतो. हे बघा अंदर वगैरे घालून मी चेक केली होती. लालाने ते हिरवी पण घेऊन गेलो निडवाली. हे बघा हे पण चेक करा, हे पण सुंदर दिसत होती, पण याचा मी काही व्हिडिओ काढला नाही, हे मी विसरलो होतो. फक्त लाल 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 काढा बस झालं. मग त्याच्यानंतर अजून शर्टा पाहिल्या, पण बाकी काही पसंत आल्या नव्हत्या, म्हणून मी ते काही घेतलं नाही. आता जाऊ दे बा म्हणलं, आता काही घेत नाही. मग त्याच्यानंतर ही दुसरी निळी चेक केली, ती निळी घातली, निळी बी चांगली दिसत होती. त्याच्यानंतर गेलो आम्ही कपडे वपडे घालून, मग डायरेक्ट तिथून कपडे चेंज केले मी, मग डायरेक्ट गेलो केक हाऊसमध्ये, कारण की आपल्याला खायचा होता केक. हे म्हणे आता मला केक खायचा आहे म्हणे बा, चाल बा म्हणलं, आता तू पण केक खाय म्हणलं, मी पण खायतो. 2 केक होते, 2 कोकामध्ये आपल्याला कम्प्रोमाइज करायचे होते, एक रसमलाई आणि एक चॉकलेट केक. पण ते दोन्ही पण आमच्या पसंतचे आम्ही घेतले नाही. मग एक मधातला केक घेतला. मधातला केक होता तो आपला पॅनॲपल घेतला होता, तर मस्त वाटत होता. पॅनॲपल केक घेतला, मग घरी जाऊन खाऊ बा म्हणले आले.
मग त्या काकाजीनं बहुत टाईम लावला. तर मग इथं बा म्हणलं आता नाव लिहतो म्हणलं. मग नाव लिहून दिलं काकाला. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो मधुसूदनमध्ये. मधुसूदनतून आपल्याला घ्यायचे होते पॅन्ट. तुम्ही पण मधुसूदनमध्ये जाऊन पहा, मस्त स्वस्त कपडे भेटते एक नंबर. तिथं गेलो तर मग काय पाहिलं मी ना, बाहेर गेलो तर मस्त पाणीच चालू होता बारीक 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 बारीक. आता म्हणलं मी तर इथं कपडेच खराब होईन म्हणलं. तरी बी मी तिथं निघालोच, कारण की आपल्याला घराकडं तर निघायचं होतं, कारण की वेट खूप झालं होतं, 10 वाजले होते. मग बेगा केक आपलं तयार झालं होतं. मग काकाजीनं फक्त नाव लिहून द्यायचं बाकी होतं. हे 2-3 केकामधून एक आम्ही ना पायनॅपल निवडलं होतं. मग काकाने म्हणलं याच्यावर नाव टाका म्हणलं. आणि काका म्हणलं ठीक आहे म्हणे. काका म्हणे पहिलं तुझं करून देतो रे बाबा म्हणे, तू बहुत गडबड करत आहे म्हणे. मग करणार तर आहेच, कारण की खूप वेळाचं सांगितलं होतं. हे बघा मग काकाजीनं नाव लिहून दिलं होतं, अंशू हॅपी बड्डे. मग ठीक आहे, हॅपी बड्डे लिहला अंशूनं. मग संध्याकाळी आम्ही खाणार होतो हे केक, कारण की 10 लोकांना बोलवायचं होतं ना. आणि 10 लोकांना मी पहिलेच इन्व्हिटेशन देऊन दिलं होतं. आणि 10 लोक मग काय म्हणून बा म्हणलं केक आणला नाही काय नाही, फक्त इन्व्हिटेशन दिलं. इन्व्हिटेशन दिलं. हे बघा चेरी वगैरे मस्त पायनॅपल लावले होते, कारण की पायनॅपल आपल्याला आवडते, चेरीच नाही आवडत. हे भलतीच लागते खाली, पायनॅपल चांगलं वाटतं. मग त्याच्यानंतर खारी वगैरे घेतली तिथूनच बाजून, कारण की चायसोबत खायला काहीच नव्हतं, म्हणून खारी घेतली होती. खारी वगैरे चांगली लागते याची, तुम्ही पण खाऊन बघा. मग त्याच्यानंतर गेलो सिद्धा भाजीपाल्याच्या दुकानावर. भाजीपाला घेतला थोडा थोडा भाजीपाला घेतल्यानंतर मला प्यायचं होतं नारळ पाणी, कारण की खूप थकल्याने वाटे म्हणून नारळ पाणी पेलो. एक सलाईन लावून घ्यावा म्हणलं, म्हणून सलाईन लावली म्हणून. तर असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा. थँक्यू.